सो हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. सो आज आम्ही ना काम काढले, ते म्हणजे ना आमची वरची जी टाकी आहे ना पाण्याची, ती साफ करायला काढलेली. जवळजवळ 5 वर्ष झालं साफ केलं नाही. घरामध्ये जे भाडोत्री होतं ना त्यांनी तर काय लक्षात दिलं नसेल. सो मी 4 दिवस झालं फक्त थोडं थोडं करून पाणी भरत होते. आज मी कपडे वगैरे धुतली, ब्लँकेट धुतले, त्यामुळे सगळी टाकी खाली झाली. आणि ते गेले होते, ते देवी म्हणजे त्यांच्या मित्राकडे गेले होते देवीचं दर्शन घ्यायला. सो तिथून आले. आधीच मी मागं लागली होती त्यांच्या की आपण टाकी साफ करूया, तर ते बोलले की थांब मला तिकडून जाऊन येऊ दे, मग आपण टाकी साफ करूया. सो ते आलेत आणि दोघं जण आरू आणि ते दोघं वरती गेलेत. म्हणजे अंधार झालेला आहे आता, पण उद्या सकाळी पाणी येईल, परत पाणी पण भरता येणार नाही, टाकी पण साफ होणार नाही. मग आताच बोललो की थोडीफार का होईना साफ करूया. सो चला वरती जाऊया आणि बघू काय काय होते ते. ये इकडे चल. सो वरती आलो राहिला आम्ही आणि येतानाच ॲसिड आणले, 2 बकेट आणलेत आणि टाकी दाखवते मी तुम्हाला. किती घाण झाली बघा, बापरे. काय बोलती? संध्याकाळचं किती छान वातावरण होतं ना. चलो आ जाओ. दिवसापासून चाललं होतं टाकी साफ करायचं, पण आज मुहूर्त आलाय त्याचा. आणि जवळजवळ मी विटा ठेवून राहिली उभा. बघू शकता किती घाण झाली आहे, सगळे क्षार जमा झाले टाकीमध्ये. माझ्या हाईट पुरा नाही म्हणून मला विटा ठेवून उभा राहावं लागतं. आरू इतकी मध्ये मध्ये करते. हे टाकीमध्ये उतरतील, आता टाकीमध्ये उतरतील, पण वरती कसं यायचं हाच त्यांना पण प्रश्न आहे. काय कुठं चालवलंय काय माहिती नाही. एवढं भारी वाटतं ना टेरेसवर चालवरती. हो ना, त्याच्यामुळे ना साफ करताच येणार नाही. आल्याच पाण्यामध्ये पडली, स्कर्ट सगळा ओला केला. पडशील आरू, हळू हळू पडशील. हे पोरगी पडणार आहे आज. काय काय आणलं? शूज कशाला आणले तुम्ही? तिकडून बाजूने जायचं. सगळं आता अंधार झालंय, अंधार झालाय, पण काय माहित आता होती की नाही साफ. दिसेल ना आतमधलं तुम्हाला. आलेत खरे. ओ कसं चढणार तुम्ही, उतरणार कसं? मला टेन्शन आले तुमच्या आधी. बापरे, हळू हा, लागल. पप्पा कुठे गेले पिल्लू? बापरे बाप, कसली घाण झालीये. मी केलेलं काहीतरी फायद्याचं झालं ना, टाकी भरली नाही. बघू एक मिनिट, डोकं काढा. हो डोकं बाजूला काढा. कसला हातवर जमलाय. काय करायचं, वरचं पाणी द्या ना पहिलं, त्यात कशाला माती माती टाकताय. खाली काय जवळजवळ 3-4 बादल्या टाकले तरी पण घाण बघा किती जमली. एवढी घाण जमली असतं काय करत होतो आपण. कारण की ना रोज पाणी भरून भरून ना रोज थोडीशी टाकी संपायची आणि लगेच चालू केली की लगेच भरायची. त्यामुळे साफ करायचं ना टाइमच आला नाही आम्हाला. अहो ती सुपलीनं सगळं काढून त्या पाण्यासोबत द्या की. हा तसं आता ते काय होईल माहिती का, पाणी सगळं संपायला नुसतं माती माती राहील. अय्यो किती घाण निघाली बघा. आता तुला बालदी उचलायची का? एवढं भरायचंच कशाला मग. ठेव मोबाईल खाली. टाकी साफ करता करता संध्याकाळ झाली, तरी पण अजून टाकी साफ करायची चालली. किती घाण आहे, हे किती घाण आपण पाणी वापरत होतो. पण हे वरती येत नव्हतं, खाली चिटकून असते माती. मग काय ते जंतू वगैरे काय असतात का नाही, किती जॉम्स
हम्म? काय देऊ दुसरं काढायला? परत कसली घाण हे घाण. 5-6 वर्षाची असते का घर बांधल्यापासून? घर बांधल्यापासून नाही एकदा साफ केली होती. होय, बघू शकता गाईस. तेव्हा एवढी घाण नव्हती. दुसरे देऊ का काढायचे उलटणं वगैरे? काय तुझं काम आहे? जाते खाली मी उलटणे घेऊन येते, टॉर्च घेऊन येते. वरती या तुम्ही तोपर्यंत. सगळं वरतून पण काढले राजांनी. साईडचं झाडले, साईड राहिले. त्या अन्न पण खाली घाला का निघते का पटापट. आणि हिला बघायचं आतमध्ये काय चाललंय, त्यामुळे तिची नुसती रडारड चालली आहे. थांब 2 मिनिटं. किती हिची नाटके. तिला टाकीवर बसायला पाहिजे ना, हात नको धरू बोलतीये. पडल का नाही? पप्पा तिला बघायला पाहिजे, एवढी तर हुशार आहे हे. खाली उतरा. काय झालं? काय झालं? वरती बसून नुसती मजा घेते. इकडे साफ करा, तिकडे साफ करा. खाली उतर. गरम झालंय. लय घामाघूम झाला दिसते. नाही आरू चल, आरू कसलीच ऐकत नाहीये, नुसती टाकीवर बसायचं मग नुसती. चला खाली उतर आरू. ती ऐकणार आहे का? काम करत असताना पण पाहिजे का? जाऊ खाली जाऊ. हा झालं, पप्पी झालं. जाऊ खाली. हा पकड ग बाळा पिलू. हा बघ, बघू शकता किती घाण निघाली. किती घाण निघाली ना. सगळं मातीचं पाणी झालंय. तर मी खालून जाऊन एक हंडा आणला आणि बघू शकता टाकी बऱ्यापैकी साफ केली. तर मला कसं माहितीये का, मी राहू द्या म्हणते तेवढं, पण ऐकतच नाहीत. ते त्यांना काढूनच राहायचं, तेवढं निघत नाहीये. त्याच्यासाठी मेहनत घेतात. राहू द्या. हो रहने दो. टाकी फोड चल. हा टाकी फोड चल. साफ सफाईच्या नादात. मोबाईल कुठे ठेवला? तिथं मोबाईल जा घेऊन ये. किती राहते झालं. ऍसिड वरती आहे, वरती आहे. टॉर्च नाहीये. अजून साबण सगळं साईडने घासून घ्यायचंय. तुम्हाला म्हणत होते ऍसिड टाकू नका. ऍसिड कसं टाकलंय ते पकडले ना. क्षार पकडले ना, ते निघत नाही. ते ऍसिडने निघते. आता ते कधी निघणार? टाकून त्याला लेअर कमी होते. लेअर कमी होतो ना. तर टाकीला काय ते करून घ्या तुम्ही. ती ठोकली चूक केली. टोकून ना जरा स्क्रॅच पडले. तर ते ऍसिडचं वास येते त्याला कारण. ऍसिडचा वास गेला की साबणाने सगळी धुवून घ्यायची. नंतर मग पाण्याने धुवायचं. पाणी तुला मी बाहेर काढून देणार, फेकायचं. एवढंच का 2-3 वेळा करायचं. पाणी नाही आपल्यापाशी जास्त. एकच हंडा फक्त पाणी मी आणले. तेवढं फक्त. सकाळी गेलं पाणी. संडे सकाळी मग पाणी नाही येते. कचरावाला येत नाही. उशीर आहे काय माहित नाही. उद्या लवकर उठायचे, सगळी टाकी भरून टाकायची बाबा. कपडे धुवायचे. कपडे किती पडले आता.
अजून जवळजवळ 2 तास तरी आम्ही इथनं कुठं जात नाही. टेरेसवरच आज मुक्काम दिसतोय आमचा. वरतून सगळी टाकी घासायची चालली आमची. त्यांचं काम ना असंच असतं, केलं म्हणजे नीटच करायचं, अजिबात कसं नाही केलं पाहिजे. किती घाण पाणी होतं आणि किती घाण पाणी आपण वापरत होतो. चकाचक निघली, चकाचक. बीट लागेल हळू. बिचारे नाचून नाचून दमलेत. नाचून नाचून दमलेत, अंग दुखतंय. सगळी चकाचक झाली, सगळी चकाचक झाली. बिचारायला काम पडलं. घरचं काम कोण करायचं? आपल्याशिवाय कोण? हो बाय 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 बाय. तुझं काम नाही टाकी उतरणं. बायकांचं काम नाही टाकी उतरणं, साफ करायचं. तुला चढता येणार लय भारी पण काढली एकदम. कशी होती कशी झाली. साफच केली पण. काय 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 ना बात. बापरे बापरे, टाकीत फिरून फिरून वैतागली. सगळं काढलं तिथलं. एकदम साफ सुथरी झाली बाबा. आता 1-2 वर्ष काय टेन्शन नाही. 1 वर्षात केली पाहिजे साफ. फायनली टाकी घालून झाली बाबा आमची. टाकी पुसून रुसून झाली. किती छान दिसते आता. तर ह्यांना कंटाळा येणार. केलं म्हणजे चांगलंच करायचं. हा ना. ओके झालं बा. फायनल झालं, फायनल झालं, फायनल झालं. फायनल आता ते बाहेर येतील. टाकी साफ करता करता गाई 9:30 वाजले आणि बघू शकता असा अवतार झालाय आता. काय म्हणते? हो, आरूची भाषा कोणाला कळते का? आता हे फ्रेश वगैरे झालेत आणि आरूला पण फ्रेश केली कारण ती खरंच खूप खराब झाली होती. अजून मला ना जेवण बनवायला एवढा कंटाळा आलाय ना. टाइम मध्ये झालं ना तरच बरं वाटतं. म्हणजे 6-7च्या दरम्यान किंवा 8च्या दरम्यान. आता जवळजवळ 9:30 वाजले. सगळा जेवण बनवायचा टाइम गेला, जेवायचा टाइम आहे. पण आता बघू हे काय म्हणतात. सो गाईस त्यांनी ना चायनीज आणले. सूप आहे, राईस आहे आणि ते काय आणले तुम्ही? बिर्याणी. बिर्याणी हे असतं ना. चायनीज तुला, बिर्याणी मला. अच्छा, मला चायनीजच आवडतं. तर बिर्याणी त्यांना आणली. आणि ह्यात काय आहे? बिर्याणी सोबत आले माहित नाही का. मला वाटतं ग्रेव्ही असं काय, सूप वगैरे असं. आणि हा रायता. सो असं याचं जेवण आमचं. 11:30 वाजले आता गाईज. आणि मस्त जेवण वगैरे झालं. चायनीज खाल्लं, बिर्याणी खाल्ली. खूप भारी वाटलं खाऊन. हो, आणि ते सगळं झोपायची तयार झाली. तिला झोपायचंय त्यामुळे सारखी आवाज येते मम्मी मम्मी म्हणून. झोपव मला म्हणून. वरची टाकी साफ करून करून ना एवढा कंटाळा आला. मी तर वरतीच होती थांबलेली तरी सुद्धा मला एवढा कंटाळा आला. पण हे आतमध्ये उतरून सगळी साफ वगैरे केली. ह्यांना तर खूप कंटाळा आला असं. सो गाईज त्यासाठी एवढंच भेटून नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.